3 स्टार कॉलेज कोड क्रमांक 226 सादर करीत आहोत लोककला भारूड. पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की आणि तयाचा हरिक वाटेल. मंडळी, अहो कीर्तन म्हटलं की ज्ञानाचं अमृत मिळतं. अहो प्रवचन म्हटलं की ज्ञानाचं अमृत मिळतं बरं का. पण मंडळी ऐका, अहो या तिन्हींचा त्रिवेणी संगम म्हणजे भारुड आहे. अहो भारुड म्हणजे काय? हे अहो भारुड म्हणजे काय? भावावरती अरुड होतं ते म्हणजे भारुड. अहो बहुरुढींचं दर्शन घडे होतं ते म्हणजे भारुड. आणि या भारुडाचे कळत झाले तरी कोण? अहो या भारुडाचे कळत झाले शांती ब्रह्म एकनाथ महाराज. आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात काय? यो नवरा नको ग बाई मला संसार. पण आता ते म्हणतात ना, पदरात पडलं आणि पवित्र घडलं. होय होय थांबा, त्याचं तुम्हाला दर्शन घडी होती. शांत झाली शाल झाली अहो मंडळी, तुम्हाला काय सांगायचं. अहो त्याच्यापासून लगीन केलं आणि तेव्हापासून नुसतं हाल 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 चाललं. दिवसा सुट्टी नाही, रातची सुट्टी नाही. अहो 4 म्हशी वाढविल्या घरात. आणि मंडळी, अहो तुम्हाला काय सांगायचं, जेव्हापासून लगीन झालंय तेव्हापासून एखादी साडी चोळी सुद्धा नाही घेतली. साडी होय होय भैया, ह्याने घेतली साडी. मंडळी तुम्हाला काय सांगायचं, ह्याने घेतलेली साडी तुमच्या आणि माझ्या जर मध्ये धरली तर तुमचं मला दिसावं आणि माझं तुम्हाला दिसावं. अहो मंडळी, तुम्हाला काय सांगायचं. आणि ह्यानं घेतलेली चुळी त्याला झाकायचं कमी दाव. आणि मग मंडळी, म्हणून तशी मी पण लय हुशार आहे बरं का. माझी चुळी ठेवली घरात आणि ह्याचा शर्टच घालून महोत्सवाला आला. मला सांगा मंडळी, कसा करायचा मी ह्याच्या संग संसार. म्हणून म्हणतात हो नवरा नको
देश म्हणून ओळखलं जातं. अहो मंडळी, या भारताला तरुणांचा देश म्हणून ओळखलं जातं, पण या भारताला तरुणांना एक वेग लागलं ते म्हणजे व्यसनाचं. अहो ह्याला काय बघा की आला युवा महोत्सवाला आणि हातात दारूची बाटली घेतल्या. अहो मंडळी, दारूचं व्यसनाचं वेळ लागले. पण मग मला सांगा, आणि तुम्हाला आता बरं का भैया सांगायला लाजच वाटते वाईस आलायच विषय म्हणून सांगते. गेल्या उन्हाळ्यात ह्यांचं माझं झालं की लगीन मुर्द्या 1.5 वर्ष झाली तरी मारते बघा की. आणि बाया लगीन झालं आणि ह्यानं मला नेलं की हनीमूनला. भया होतं तिथं ना डायरेक्ट सिंगापूर. आणि सिंगापूरला नेलं आणि त्या बसवलं की बाया ते इमनात. मी एका डोंबाल ती इमान बघितलंय आणि ती तिकडं आला आणि तिकडं हवाई सुंदरी आली बाया आणि ती आली की वडापावचा गाडा ढकलत आणि हो बाबा तिच्या संग कॅडमेड काहीतरी बोलला. तुम्ही एवढी बाटली काढून दी. तुम्हाला काय सांगायचं, हे ना घटाघोट 7-8 बाटली पिलं. अहो सर ती म्हणते की कधी ना मिळेल गप्प अशी सवय ह्याला. आणि हो गप्पा गप वळलं आणि वडल्या बाटल्यांपर्यंत लागलो की बाया झिंगायला लागलो. 5 वर्षाच्या पोरासारखं खळे लागलं माझ्या मागा लागलो. मला इमान चालू. आता मला सांगा मंडळी, ह्याला जर का इमान चालवाय दिलं असतं तर ह्यो बाबा युवा महोत्सवाला घेऊन आला असता का मग? नाही बाई. हा म्हणूनच तुमच्या समोर सांगती, ह्यानं जर का आता दारू नाही सुटली तर ह्याला हिताच सोड चिठ्ठी देतील, सरळ पंढरीला जाते. म्हणून नाथ बाबा म्हणतात, यो नवरा नको ग. जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी, जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी, वर तेलाची धार नाही. अहो मंडळी, तुम्हाला काय सांगायचं, नाथबाबांनी सांगावं. वर तेलाची धार म्हणजे कशाची धार? शेंगदाण्याच्या तेलाची नव्हे. कशाची? प्रेमाची, स्नेहाची, विश्वासाची धार आणि चांगल्या नातेसंबंधाची धार सांगितली. पण मंडळी ऐकून जा, आजच्या युवा महोत्सवातून फक्त काही गोष्टी घेऊन जाऊया. पहिली गोष्ट, झाडे लावूया, झाडे जगूया. दुसरी गोष्ट, आपला गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवूया. तिसरी गोष्ट, प्रत्येक युवकाने या युवा महोत्सवामध्ये शपथ घेऊया की आपला देह हा निरव्यसनी ठेवूया. आपल्या आयुष्याला लागलेलं मोबाईलचा अतिरिक्त वेळ कमी करूया. मंडळी, तुम्हाला काय सांगायचं, त्या मोबाईलच्या अतिरिक्त वेळामुळं आमच्या शेजारच्या गुड्डीला मी विचारलं, गुड्डी रातची 2-2 वाजेपर्यंत ऑनलाईन काय करते ग? गुड्डी मला म्हणली, ऑनलाईन क्लासेस. भैया सर मला कळलं नाही कुठला मास्तर हिचा ऑनलाईन क्लासेस दिसतो. आणि तुम्हाला काय सांगायचं, ती बाया म्हणली की आई म्हणली मला अंदाज आलता. ज्या दिवशी गुड्ड्याला घेऊन पळाली त्या दिवशी आई म्हणती मला अंदाज आलता. मी काय म्हणती, अगं तुला अंदाज येईपर्यंत तू काय कुंभमेळ्याला गेलती वय? शेवटनाथ बाबा सांगतात, बया एका जनार्दनी समरस झालो. आता बया आमची भांडणं मिटली, मी जाते माझ्या संसारात. अगं कुठे चाललीस? नवीन लग्न झालंय ना तुमचं. उकाना घेतल्या बघा, राशीबशी धाव देईन मी तुला. बया घ्या, लेडीज फर्स्ट, तू घे आधी. आरक्षण आहे, घ्याव. घेतो थांबा, घेतो. नुकताच सुरू झाला युवा महोत्सवाचा सण. नुकताच सुरू झाला युवा महोत्सवाचा सण. शिवाजी विद्यापीठ तुमच्यासाठी काय पण त्यांनी घेतला, आता तू घेते. सिंगापूर ते आष्टा पेरला होता लसूण. सिंगापूर ते आष्टा पेरला होता लसूण. शिवाजी विद्यापीठाचं नाव घेते युवा महोत्सवात बसून. युवा महोत्सवात बसून बोला.